नमस्कार, मी आकांक्षा. स्वागत आहे आपलं महाराष्ट्र बुलेटिन मध्ये. बघूया आजच्या ठळक बातम्या. माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांना प्रत्युत्तर देत म्हटलं आहे की कष्टकऱ्यांना 30,000 घरे मिळवून देणाऱ्या कार्यकर्त्याला अशा पद्धतीचे वागणूक देणं चुकीचं आहे. काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी सोलापूर शहर मध्येची जागा आडम मास्तर यांना देण्यात नकार केल्याने सोलापूर शहरामध्ये विधानसभेची जागा मिळावी यासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेऊन तिकीट फायनल करून आणणार आहे. कोणती जागा कोणाला द्यायची याचे सर्वस्वी अधिकार काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाला आहे. त्यामुळे सोलापूर शहर मध्येची जागा माकपला सुटेल याचा विश्वास आम्हाला आहे, असे वक्तव्य केले आहे. काँग्रेसचाही प्रयत्न आहे, राष्ट्रवादीचाही प्रयत्न आहे आणि शिवसेनेचाही प्रयत्न आहे. तिन्ही महाविकास आघाडीचे लोक प्रयत्न करत आहेत. प्रयत्न करायला आमची हरकत नाही आहे, परंतु लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या प्रश्नासंबंधी आमची चर्चा झाली. त्यांनी सांगितलं अगोदर लोकसभेची निवडणूक होऊ द्या, आपण विधानसभेला तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करू. त्या पद्धतीनं महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांची भेट आम्ही घेतलेली आहे आणि नजीकच्या काळामध्ये श्रीमती सोनिया गांधीचं वेळ आम्ही मागू लागलेलं आहे. त्यांचं वेळ मिळाला की माजी खासदार सीताराम येचुरी यांना घेऊन मी सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्याशी भेटणार आहे आणि हे तिकीट पक्क करण्याचा निर्णय हा शेवटी काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या अखत्यारीतला विषय आहे. म्हणून त्या पार्लमेंटरी बोर्डापर्यंत जाण्याची तयारी आम्ही ठेवलेला आहे आणि मला विश्वास आहे की 2004 प्रमाणे यावेळेला सुद्धा श्रीमती सोनिया गांधी आम्हाला न्याय देतील अशी अपेक्षा आहे. कोल्हापूर शहरातील खड्ड्यांकडे महिलांनी प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले आहे. कोल्हापुरातील पद्माराजे महिला संघटनेच्या महिला वर्गाने अनोखे आंदोलन करून आंदोलनाच्या निमित्ताने खड्ड्यांभोवती रांगोळी काढली व रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये बसूनच संघटनेच्या अध्यक्षांच्या वाढदिवसाचा केक कापला. तसेच कोल्हापूरच्या संभाजीनगर मार्गावर प्रत्येक वाहनधारकाला गुलाब पुष्प दिले. खड्डेयुक्त रस्ते दिल्याबद्दल जाहीर आभार मानत प्रशासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. 100 कोटी मंजूर झाले असूनही रस्ते काही नीट झाले नाही. विधानसभा निवडणुकीपर्यंत रस्ते नीट झाले नाहीत तर प्रशासनाला चांगलेच धारेवर धरू असा इशारा देण्यात आला. मी सरिता सासने, पद्माराजे महिला संघटनेच्या अध्यक्षा. आज माझा वाढदिवस आहे, पण इथं माझे नातेवाईक किंवा मैत्रिणी वगैरे सगळी मित्रमंडळी वगैरे सगळी मला प्रत्येक वेळी शुभेच्छा देण्यासाठी येत असतात. पण आता म्हणजे एवढे कोल्हापूरमध्ये खड्डे झालेले आहेत की त्यांना येताना जीव मुठीत घेऊन यावं लागते. तर सगळ्यांचं म्हणणं आहे की आधी कोल्हापूर खड्डेमुक्त करा, चांगलं रस्ते म्हणजे करून घ्या, तरच आम्ही शुभेच्छा देण्यासाठी येतो. तर त्याच्यासाठी उपासात्मक माझ्या संघटनेतल्या महिलांना घेऊन मी इथं वाढदिवस साजरा करत आहे. आणि जी काही लोक म्हणजे येतात त्यांना आम्ही गुलाबपुष्प देऊन, कारण ती स्वतःचा जीव मुठीत घेऊन स्वतःच्या पोटा पाण्यासाठी इथे येत असतात, तर त्यांना त्यांचा जीव मुठीत घेऊन ती येत असतात. त्यासाठी आम्ही त्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करणार आहोत. आणि महानगरपालिकेनं 100 कोटी मंजूर केलेले आहेत, तर अजूनही रस्ते देऊ शकलेले नाही महानगरपालिका. आणि ह्या राज्यसभेच्या म्हणजे आमदारकीच्या इलेक्शनच्या आधी जर खड्डे म्हणजे रस्ते चकाचक झाले नाहीत तर आम्ही पद्माराजे महिला संघटनेच्या महिला राज्य सरकार व महानगरपालिका प्रशासनाला चांगले धारेवरती धरणार आहोत आणि त्याच्या आधी सगळ्यांनी म्हणजे केलं पाहिजे, नाहीतर आम्ही मोठे आंदोलन छेडणार आहोत. हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे 13 ऑगस्ट रोजी बाईक रॅलीचे आयोजन प्रियदर्शिनी चौक मधून करण्यात आले. शासन निर्देशनानुसार 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान देशव्यापी घरोघरी तिरंगा मोहीम राबवण्यात येणार आहे. देशातील प्रत्येक नागरिकांच्या मनात देशभक्ती जागृत करणे हा अभियानाचा उद्देश आहे. 77व्या स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सव निमित्त घरोघरी तिरंगा फडकवून मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जाणार आहे. यात विविध उपक्रम चंद्रपूर मनपा तर्फे घेतले जात असून 13 ऑगस्ट रोजी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. या अभियानामध्ये सर्व चंद्रपूरकर सहभागी असून देशभक्तीची भावना जनजनापर्यंत पोहोचवावे यासाठी बाईक रॅलीचे आयोजन चंद्रपूर महानगरपालिका तर्फे करण्यात आले असल्याचे मनपा आयुक्त विपिन पालीवाल यांनी यावेळी म्हटले आहे. आपल्या देशामध्ये हर घर तिरंगा अभियान माननीय प्रधानमंत्रीजी नरेंद्रजी मोदी यांनी अमृत महोत्सवी स्वातंत्र्य वर्षानिमित्त सुरू केलेलं आहे. या अभियानामध्ये सर्व चंद्रपूर नागरिक सहभागी आहेत
आणि याकरता देशभक्तीची भावना जनाजनापर्यंत पोहोचावी यासाठी बाईक रॅलीचं आयोजन चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात आलेलं आहे। या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झालेले आहेत आणि प्रत्येक नागरिकांनी प्रत्येक घरांनी आपल्या घरावर राष्ट्रध्वज लावावा। 13 ऑगस्ट 14 ऑगस्ट आणि 15 ऑगस्ट या 3 दिवस आपल्याला राष्ट्रध्वज घरावर लावायचा आहे। सर्वांनी या अभियानात सहभागी व्हावे असे मी आवाहन करतो। या व्यतिरिक्त आपण चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने प्रियदर्शिनी हॉलमध्ये उद्या 14 ऑगस्टला सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि विविध उपक्रम या निमित्तानं आयोजित होतात। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी शांतता रॅली काढली आहे। या शांतता रॅलीचा समारोप नाशिकमध्ये होणार असून या पार्श्वभूमीवर पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। नाशिक पोलिसांकडून 1500 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले असून SRPF आणि CRPFच्या तुकड्या देखील सज्ज आहेत। त्याप्रमाणे साध्या वेशातील पोलीस या सगळ्या रॅलीवर लक्ष ठेवून असणार आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नाशिक पोलीस सज्ज असल्याचं पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी सांगितले आहे। आजच्या रॅलीच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। यामध्ये सुमारे 1500 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचा बंदोबस्त सकाळपासूनच तैनात करण्यात आलेला आहे। यामध्ये ट्रॅफिकचा वेगळा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि ज्या मार्गावर रॅली जाणार आहे त्या मार्गावरची सर्व ट्रॅफिक इतर मार्गाने डायव्हर्ट करण्यात आलेले आहे। मार्गावर ठिकठिकाणी ज्या बाजूंनी जनसमुदाय येऊ शकतो अशा सर्व ठिकाणी पार्किंगच्या वेगवेगळ्या जागा निश्चित करून त्या ठिकाणी पार्किंग करण्याबाबत यापूर्वीच सर्वांना सूचित करण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी वेगळा बंदोबस्त आहे। याशिवाय आपत्कालीन परिस्थिती आल्यास हाताळण्यासाठी SRPFची कंपनी देखील तैनात करण्यात आलेली आहे। तसेच रायट कंट्रोल पोलीस देखील या ठिकाणी तैनात आहेत। सर्व रॅलीवर लक्ष ठेवण्यासाठी पुरुष तसेच महिला साध्या वेशात देखील सर्व मार्गावर आणि संपूर्ण शहरामध्ये तैनात करण्यात आले आहेत आणि जे काही व्यक्ती रॅलीमध्ये बाधा आणू शकतात अशा व्यक्तींना यापूर्वीच ताब्यात करून पोलीस स्टेशनला डिटेन करण्यात आलेलं आहे। सर्वत्र योग्य नियोजन झाले, रॅली शांततेमध्ये पार पडली। संपूर्ण शहरातच या अनुषंगाने बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। सर्व जे काही ठिकाणे आहेत चौकामध्ये सर्व ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। सर्व ठिकाणी जे काही शहरामध्ये ठिकाण आहेत अशा सर्व ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। ड्रोनच्या माध्यमातून काही लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन तसेच व्हिडिओ कॅमेरे हे देखील पब्लिकवर लक्ष ठेवण्यासाठी सज्ज आहे। वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। बघत रहा महान्यूज 7। नमस्कार। बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर उठो बैठ। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com। अपने वेडिंग प्लान को बनाइए फन और एंटरटेनमेंट से भरा इवेंट गंगोत्री रिजॉर्ट्स एंड लॉन के साथ, जहां आपको आपकी वेडिंग के लिए मिलेगी अट्रैक्टिव एंटरटेनमेंट और फन से भरी एक परफेक्ट लोकेशन। यहाँ आपको मिलेगा धमाकेदार पूल साइड पार्टी करने का मौका विद वाटर स्लाइडर, बोटिंग पैडल, बेबी पूल, स्विमिंग पूल एंड क्रेजीएस्ट रेन डांस विद डीजे। सिर्फ इतना ही नहीं, यहाँ आपके मनोरंजन के लिए उपलब्ध है मॉडिफाइड जीप राइड एंड किड्स एंटरटेनमेंट फ्री राइड भी। साथ ही यहाँ आपके गेस्ट के लिए उपलब्ध है डिलक्स रूम्स एंड हॉल्स, 4 AC 2 BHK cottages, well designed dining and dormitory and banquet hall और वेडिंग अरेंजमेंट्स के साथ साथ यह लॉन आपको मिलेगा शादियों के लिए वेल डेकोरेटेड। साथ ही आपकी सुविधा के लिए प्राइवेट पार्किंग विद गार्ड्स भी उपलब्ध। तो इतना सब कुछ मिलेगा, वो भी सिर्फ एक ही छत के नीचे। तो अब देर किस बात की, आज ही अपनी बुकिंग कंफर्म करें गंगोत्री रिजॉर्ट्स एंड लॉन के साथ। For more details and bookings, please contact Kishore Thakurdas Jetwani on 9325305344 पर या कॉल करें 7972585197 पर। इंटीग्रेटेड सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ ICU, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, dialysis unit, pathology and pharmacy. Our address Vinoba Nagar, Kharbi Ring Road, Nagpur. Our contact 8668792352 9801980100। नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काळे पाइल्स लेजर हॉस्पिटल। हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है। एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स,
किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे सस्ते हॉस्पिटल तारे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण। और एड्रेस तारे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर। और कॉन्टैक्ट नंबर 7538387079 और 9423105824। क्या आपके हार्ट में ब्लॉकेजेस हैं पर बाईपास सर्जरी से डर लग रहा है? डोंट वरी, मुग्धा ईईसीपी एंड हार्ट केयर सेंटर लेकर आए हैं आपके लिए यूएस FDA अप्रूव्ड ईईसीपी ट्रीटमेंट, जिससे 80 से 90% हार्ट ब्लॉकेजेस को क्लियर किया जाता है और बाईपास एवं एंजियोप्लास्टी जैसी सर्जरी को टाला जा सकता है। अधिक जानकारी के लिए आज ही विजिट करें मुग्धा ईईसीपी एंड हार्ट केयर सेंटर, उत्कर्ष उमंग अपार्टमेंट नियर माउंट कैरमल स्कूल, अजनी स्क्वायर, नागपुर। नागपुर ही नहीं तो विदर्भ के लोगों के स्वास्थ्य को बनाए रखने की जिम्मेदारी अब रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल की, बेस्ट क्वालिटी हेल्थ केयर। जी हाँ, अब हम रहेंगे आपकी सेवा में 24/7 तत्पर। ऑर्थोपेडिक, जॉइंट रिप्लेसमेंट, आईसीयू थिएटर, मैटरनिटी सर्जरी, पैथोलॉजी, मॉड्यूलर ऑपरेशन, फार्मेसी और लैप्रोस्कोपी सर्जरी आदि सभी आधुनिक सुविधाओं से पूर्ण। वी आर ऑलवेज फॉर योर हेल्थ केयर। हमारा पता रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, वाठोड़ा स्क्वायर, नियर नायरा पेट्रोल पंप, रिंग रोड, नागपुर। सचिन लाइफस्टाइल में शुरू हो गया एक जबरदस्त धूम धड़ाका सेल, जहां आपको सभी प्रकार के कपड़ों पर मिलेगा बाय 1 गेट 1 फ्री जैसे बेहतरीन ऑफर्स। सभी के मन को लुभाने वाले कपड़े अभी मिलेंगे एक ही छत के नीचे। इस अवसर का निश्चित ही लाभ उठाए और आज ही सचिन लाइफस्टाइल शोरूम में विजिट करें। एक्सप्लोर अवर एक्सटेंसिव कलेक्शन ऑफ हाई क्वालिटी फैब्रिक्स। सचिन लाइफस्टाइल, हमारा पता रमानगर, शताब्दी चौक, बेलतरोड़ी, नागपुर। श्री विठल कृपा स्वस्थ कापड़ केंद्र द्वारा आपके लिए खास ऑफर, भव्य साड़ी सेल, एक खरीदे एक मुफ्त पाए। ऑफर सीमित 20 जून 2024 से 20 सितंबर 2024 तक। कॉटन साड़ी, प्रिंटेड साड़ी, डिजाइनर साड़ी, ड्रेस मटेरियल, सिल्क साड़ी, कंबल, कंफर्टर, बेडशीट, रनर, गलीचे और भी अन्य वैरायटीज उपलब्ध है। ऑफर का लाभ उठाए, जल्दी करें। हमारा पता श्रीहरिनगर, मानेवाड़ा, नागपुर। हमारा संपर्क नंबर 7666502747। ब्रेक नंतर पुन्हा स्वागत आहे। बघूया पुढील बातम्या। खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे हे संत सावता माळी मठात दाखल झाले। त्यानिमित्त सुप्रिया सुळे यांनी संत सावता माळी समाधी मठाचे दर्शन घेतले। यावेळी खासदार अमोल कोल्हे, धैर्यशील मोते पाटील आदी नेते उपस्थित होते। यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला। त्या म्हणाल्या, एकतर मी हे स्टेटमेंट ऐकलेलं नाही आणि वाचलेलं नाही, मी हे सगळं तुमच्याकडूनच ऐकते, अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत। माझ्याकडून चूक झाली। बारामती लोकसभेमध्ये माझ्या बहिणीच्या विरोधात मी उभं नाही केलं पाहिजे होतं सुनेत्राला, अशा पद्धतीने विधान अजितदादा करतायत। कशा पद्धतीने बघता आपण या विधानाला? एकतर मी स्टेटमेंट ऐकलेलं नाही आणि वाचलेलंही नाही, मी तुमच्याचकडूनही ऐकते, त्यामुळे रामकृष्ण हरी। कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील 27 गावातील 450 सफाई कर्मचाऱ्यांनी गेल्या 2 दिवसांपासून काम बंद आंदोलन केले आहे। महापालिका सेवेत कायम करण्यासाठी हे सफाई कामगार पालिका मुख्यालयाच्या बाहेर गेल्या 2 दिवसापासून ठिय्या मांडून आहेत। आज खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी भेट दिली। यावेळी या कामगारांच्या सर्व मागण्या खासदार शिंदे यांनी ऐकून घेतल्या। कामगारांच्या प्रतिनिधींसोबत आठवड्याभरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन बैठकीच्या माध्यमातून या मागण्या संदर्भात तोडगा काढला जाईल असे आश्वासन खासदार शिंदेंनी दिले। मुख्यमंत्र्यांची या ठिकाणी बैठक कधी लावली जाईल आणि काय तोडगा काढला? 27 गावातील कर्मचाऱ्यांचा परमनंटचा विषय
त्यांना नियमित करून घेण्याचा विषय गेले अनेक वर्ष प्रलंबित आहे. त्यांची मागणी आहे. मला वाटतं 400-450 कर्मचारी या 27 गावांमध्ये आहेत आणि गेले अनेक वर्ष ते काम करत आहेत. इथे कोविडमध्ये पण कामं केले, वेगवेगळ्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्यांनी कामं केलेली आहेत. तर त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या माननीय मुख्यमंत्री मोदयांपर्यंत कशा पोचतील आणि त्याच्यासाठी पहिलं पाऊल म्हणजे महानगरपालिकेकडून पॉझिटिव्ह करून सगळ्या गोष्टी शासनाकडे पाठवलेल्या आहेत. लवकरच माननीय मुख्यमंत्री मोदयांची बैठक घेऊन त्यांची वेळ घेऊन त्या बैठकीमध्ये या 27 गावांना नियमित 27 गावातील कर्मचाऱ्यांना पूर्णपणे नियमित कसं करता येईल आणि त्यांना न्याय कसा मिळेल याच्यासाठी आम्ही सगळे लोक, शिवसेनेचे नेते असतील, भारतीय जनता पार्टीचे असतील, इथे सगळेच उपस्थित आहे, सगळे नगरसेवक आहेत, सगळ्यांनी मिळून शिंदेसाहेबांकडे हा तोडगा कसा निघेल याच्यासाठी या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यात जेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदय वेळ देतील त्यांच्या समोर सगळी वस्तुस्थिती ठेवू आणि या 27 गावातील कर्मचाऱ्यांना न्याय 100% माननीय मुख्यमंत्री देतील एवढा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. सर, आयुक्तांची भेट घेत आहेत, काय विषय आहे? महानगरपालिका क्षेत्रामधील 27 गावातील अमृत योजनेचा पाठपुरावा असेल, रस्त्यांचे विषय असतील, सुशोभीकरणाचे विषय असतील, असे अनेक प्रकल्प जे सुरू आहेत किंवा आता सुरू करायचे आहेत, ज्याच्यासाठी शासनाकडे पण पाठपुरावा करावा लागणार आहे, त्या सगळ्या गोष्टींचा जसा नेहमी आढावा घेत असतो तसा आजही आढावा घेण्यासाठी या महानगरपालिका क्षेत्रातील कल्याण डोंबिवली, कल्याण वेस्ट असेल, वेगवेगळ्या समस्या आहेत, नगरसेवकांच्या आहेत समस्या, त्या समस्या घेऊन आज पालिका आयुक्तांची भेट इथे घेणार आहे. वेळ झाली आहे इथेच थांबायची. बघत रहा महान्यूज 7. नमस्कार.